But Buddhism is coming back to life. अब वापस बुद्धिज्म इंडिया में वापस आ रहा है. And this movement is led by the fathers and mothers and the daughters and sons of Baba Saheb Ambedkar. और ये जो बुद्धिज्म का जो पुनर्जीवन है वो बाबा साहब के बच्चे उनके माता पिता लेकर आ रहे हैं. And I'm so filled with joy to be in front of people who is in search and to reclaim their humanity, the dignity and self-worth. I'm so joyful to be part of this community. सबको बहुत खुशी है आप लोग के बीच में आके और इस मूवमेंट का हिस्सा बनकर. I teach a lot of students from Nalanda and thank you so much. मैं नालंदा के बहुत सारे स्टूडेंट को मैंने पढ़ाया है और मैं सबके बारे में थोड़ा बोल देता हूँ आप लोगों को. सर मेरे बहुत पुराने दोस्त हैं, मतलब 2004 या 5 से सर टाटा इंस्टीट्यूट मुंबई में प्रोफेसर हैं और सर मेघालय से हैं और सर का बुद्धिज्म पे बहुत ज़्यादा काम है. सर का बुद्धिज्म पे मतलब जो डेडिकेटेड से काम नहीं तो इंटेलेक्चुअल काम नहीं, उन्होंने हमारे बच्चों के लिए बहुत सारा किया है, नालंदा के बच्चों के लिए, बाहर के बच्चों के लिए. और सर हमारे आदर्श हैं, मेरे दोस्त हैं लेकिन हम लोग एक ही उम्र के हैं, लेकिन मैं अभी भी इनको सर बोलता हूँ. मैंने कई बार इन्हें बड़ा सर मत बोलो बट ये करिए सर है क्योंकि इनसे जो मुझे मिला है वो बहुत अच्छा एक इंटेलेक्चुअल होता है और बाबा साहब और बुद्धिज्म के सर का जो नॉलेज है वो बहुत ज़्यादा है. मतलब मैं आपको बता नहीं सकता कितना इनका काम है. धन्यवाद सर आने के लिए. थँक्यू सो मच सर. आता मी मंचावर आमंत्रित करते आहे प्रोफेसर सुबोध पाटील यांना. ही इज अ वर्ल्ड फेमस फिजिसिस्ट. हे जे मला इंग्रजीत लिहून सांगितले ते तुम्हाला मराठीत सांगते की भारतात पृथ्वीवरचे जे काही मोजकी लोक आहेत जे फिजिसिस्ट म्हणून ओळखले जातात त्याच्यापैकी एक मोठं नाव आहे सुबोध पाटील आणि ते लेडन युनिव्हर्सिटी नेदरलँडला शिकवतात आणि ते केवळ या कार्यक्रमासाठी नेदरलँड मधून आपल्याकडे आलेले आहेत. मी त्यांना मंचावर आमंत्रित करते. प्रोफेसर सुबोध पाटील जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मी काय आज तुमच्या समोर बोलायला काही तयार नाही केलं म्हणून जरा थोडंच बोलणार मी अभियान दादाने कधीच भेटला नाही पण मला तरी वाटते का आमची मी त्यांना भरपूर ओळखतो. त्यांची एकदम विनोदी आणि खेळकर आत्मा कष्ट पाठीमागे असे त्यांचं स्पिरिट जे आहे ते मला फार वाटते. आणि इतक्या मोठ्या त्यांनी सुरुवात केली ते अभियान लॅब्स ते त्यांनी सुरुवात केली त्याच्याबरोबर ते करत सुरुवात करायला मी मदत करतो. म्हणजे इतक्या मोठ्या पावल्यावर पाऊल ठेवायला तेव्हा मुश्किल काम आहे पण जेवढं ते आम्हाला करता येईल ते करतो मी आणि अनुभाई बरोबर मी कायम सोबत. बस थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद सर. आणि मी मंचावर आमंत्रित करते आमच्या पुढच्या वक्ता प्रोफेसर दिशा खैरे यांना. त्या नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नागपूर येथील प्रोफेसर आहेत आणि त्याचबरोबर फील्ड ऑफ लॉ आणि टेक्नॉलॉजी मध्ये त्यांचं मोठं काम आहे. आपण त्यांना मंचावर आमंत्रित करूया. जय भीम. नमस्कार. बोलायचं म्हटलं तर माझं फक्त वर्गापुरतं तेवढं सीमित असतं, मला बोलता येत नाही. आज फक्त एवढंच बोलते. मी एक नालंदा मित्र आहे. आज तुम्ही इथे सगळे आलात हे आम्हाला खूप गर्वाची गोष्ट आहे आणि हा जो विश्वास तुम्ही आमच्यावर दाखवलेला आहे आणि आमच्यासोबत जुळला आहात हा विश्वास असाच आमच्यासोबत असू द्या. सुरुवात झालेली आहे, खूप छान सुरुवात झालेली आहे. मध्यांतरपर्यंत आलेलो आहे आणि हा जो पूर्ण लढा आहे हा खूप अजून मोठा आहे. त्याच्यामुळे जो विश्वास आत्ता दाखवून तुम्ही इथपर्यंत आला आहात तोच विश्वास पुढे सुद्धा असू द्या. सोप्या शब्दात सांगायचं आणि सगळे जे म्हणतात तर मी हेच म्हणेल की माणसाला माणूस म्हणून जगण्याचा जो हक्क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मिळवून दिलेला आहे तो हक्क जर आपल्याला जपायचा असेल आणि पुढे तो हक्क आपल्याला आनंदाने भोगायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला शिक्षा घेणं गरजेचं आहे, शिक्षण घेणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे सगळ्यात पहिला आपलं प्रेफरन्स जे असायला पाहिजे ते शिक्षणावर असायला पाहिजे.
आणि शिक्षण हे नुसतं डिग्री डिप्लोमास किंवा या गोष्टीतच नाही, तर नालंदाचा जो हा प्रकल्प आहे की चारित्र्यावर काम करण्याचा जो हा एक उद्देश आहे, त्या उद्देशाला आपण सगळे असेच आम्हाला साथ द्याल. पुढे सुद्धा हीच एक विनंती आणि असेच जोडून राहा. थँक्यू.